आता बघा मोहोळ फिरता फिरता आम्ही कुठं आलोय तर संत्र्याच्या बागामध्ये आलो. तर इथे एक आंब्याचं झाड आहे. एवढ्या मोहरने गच्च भरले ना, मी कधीच बघितलं नाही असलं झाड, कधीच. सगळे आलोय 1 वाजल्यापासून फिरते मोहोळासाठी, एक मोहोळ मिळाला. फिरता फिरता संत्र्याच्या बागेमध्ये आले. संत्री वगैरे काही एवढे लागलेले नाहीत, कच्चेच एकदम. डोंगरानं फिरतोय बघा, पण एक मोहोळ सापडलं नाही. एक पण, एवढा डोंगर खालीवर केलाय, एक पण मोहोळ सापडलं नाही. अशा शब्द होते बघा. कुठलीच गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही. गाडी किती लांब लावली, गाडी तेवढ्या लांब लांब किती फिरलो, सगळं डोंगर खालीवर गेलं, एकही मोहोळ दिसलं नाही. होते काढून घेतलेले होते. आता फिरत फिरत कुठं आलो, फिरत फिरत आम्ही आलो बिरगुडीला. तर बिरगुडीला हे खूप मोठं मंदिर आहे, बिरंगाईचं आणि महालक्ष्मी आईचं, असं खूप छान असं मोठं मंदिर आहे. तर असं झालंय, घरून येताना मी मटण खाऊन आले होते, त्यामुळं काही मंदिराकडे मी जात नाही, तुम्हाला लांबूनच दाखवते. आणि ते खूप मोठी जत्रा असते, इथले लोक पण खूप चांगले आहेत बरं का स्वभावाला. मुली काय करतात, मागच्या 2-4 महिन्यापूर्वी मी इथं जत्रा होऊन गेली. दरवर्षी जत्रा असते, आम्ही सगळे येत असतो, पाळणे वगैरे सगळं खेळायला येतं. आमच्या घरातले सगळेच येतो. कात्र महालक्ष्मी आईचं आणि बिरंगाईचं मंदिर आहे. आणि या गावाचं नाव बिरगुडी ना, बिरगुडी गावाचं नाव आहे. परत घराकडे निघालेलो आहे. बघा जिकडं बघावं तिकडं द्राक्षीचीच बाग आहे इथे. यांनी तिथं मंदिरापाशी आम्हाला सोडलं होतं आणि हे गेले होते मावळ गेली होती मावळ ओळखायला. आजचा सगळा दिवस आमचा मावळ ओळखण्यामध्ये गेला, पण काही नाही काय आणलं तर खाली किटली आणली, मोकळी, काय सुद्धा सापडलं नाही. इकडल्या गावांचं वातावरण खूप छान असं असतं बघा, जिकडं बघा तिकडं द्राक्षीचीच बागच बाग. तशी द्राक्षी चालवली 2-4 किलो खाण्यापुरती. मला तर वाटतं मितालीच आहे. काल आलो होतो आम्ही हिला घेऊन, अंजली, आम्ही 3-4 आलो होतो, तर 2-4 सापडल्या होत्या, पण त्यामध्ये काय मध नव्हता. तर मला वाटतं ह्या साईडला मध नसतोच, मावळ नसतातच. आमच्या साईडला माझ्या माहेरी कोर्टी करमाळ्याकडं खूप साऱ्या मावळ असतात, पण तिकडं कोणी जात नाही. बघू आता तिकडच जाऊ फिरायला एकदा, व्हिडिओ काढायला. तर बघा असं तलाव बिलाव आहे इथं. इकडलं वातावरण खूप छान आहे. गावाकडे जेवढं फिरेल तेवढं कमीच आहे. करमून जातं, दिवस कसा जातो कळत नाही, आणि मेन म्हणजे थकत नाही कितीही फिरलं तरी.